सो हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग सुरू करतोय 10 वाजेला. मी आत्ता जस्ट उठून आंघोळ केली गाईज आणि लगेच नाश्ता करायला बसलो होतो. नाश्ता रेडी होता. आज शेंगदाण्याची चटणी, त्यासोबत मेथीची दशमी आहे आणि दही आहे खायला. तर काल रात्री जागे होतो गाईज, रातभर जागे होतो गाईज. त्याच्यामुळं आज सकाळीच उठल्या नाश्ता करून घेतला. खूप भूक लागली होती. तर मम्मीने केला होता आपल्यासाठी नाश्ता मस्त. तर चला नाश्ता बिष्टा करू आणि पुन्हा जाऊ सप्त्यात. ते डबी जेवण करू मग नंतर 1 वाजता. तर झालं, मी पहिले नाश्ता करून घेतो मग जाऊ. जेवण बिवण करून आलेलो आहे शेतात. आमच्या रोम कडून एक पोरगी पटली होती. आमच्या रोम कडून एक बुरी भारी पोरगी पटली होती. तर चला गाईज, येऊ शेतातून गायला चारा पाणी करू. रोनचं तोंड पाहून तिच्यामुळे नाही म्हणून गेली. त्याच्यामुळे नाही म्हणून गेलं. एवढा स्मार्ट आहे तो. सो गाईज, तर संध्याकाळी पण चारा पाणी करायला आपण चाललेलो आहे. मी चाललेलो आहे आता. संध्याकाळी मी एकटा चालू गाईज, कारण की आपल्याला इथून आता पुन्हा एकट्या व्यायामला जायचं आहे. हप्त्यावरती व्यायामला रनिंगला जायचं आहे. तर आता संध्याकाळचा चारा पाणी करून त्यांना गायला मध्ये बांधायचं आहे. त्यासाठी आलेले गाय शेतात आता एवढं आलो शेतात काय. तर चला गाईज, बांधूया गावड्याला मधी. या बसेले बिचाऱ्या, चारा बिरा एकदम चेक केला वाटतं, क्लिअर काट. हे बघा, ह्याला किती मोठा चारा टाकला होता, सगळा चेक करून टाकला त्यांनी. चाऱ्याच्या बाबतीत तर काहीच हे नाही. तर चला यांना बांधू मधी आणि जाऊ मग व्यायामला. सो गाईज, तर गावड्यांना मध्ये बांधून दिलेला आहे आणि आता आपण चाललेलो आहे माथ्यावरती व्यायाम करायला. तर चला जाऊया मग गाईज. तर व्यायाम करून आलेलो आहे घरी. आता थोडा ज्यूस बीस पितोय आणि मग जो रात्री कीर्तनाला जेवण बिवण करून. तर चला तिथं ज्यूस आणि मग भेटतो जेवायच्या वेळेस.